आज आपण बघणार आहोत सेट इन पायथॉन. तर सेट एक डेटा स्ट्रक्चर आहे. तर बघा, सेट इज अन म्युटेबल unordered data structure which consists of unique elements which are separated by comma and enclosed within curly braces. तर आपण याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर हा जो डेटा स्ट्रक्चर असेल हा कसा असेल, म्युटेबल डेटा स्ट्रक्चर असेल. म्हणजे आपण याचा कंटेंट काय करू शकतो, चेंज करू शकतो. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे म्युटेबल बट ओनली स्टोअर इम्युटेबल. म्युटेबल डेटा स्ट्रक्चर आहे पण आपण त्यामध्ये फक्त इम्युटेबल ऍड करू शकतो. म्हणजे आपण त्यामध्ये इंट, फ्लोट, स्ट्रिंग आणि टपल काय करू शकतो, आपण ऍड करू शकतो. त्यानंतर बघा, थर्ड पॉइंट काय आहे, अनऑर्डर डेटा स्ट्रक्चर. अनऑर्डर डेटा स्ट्रक्चर म्हणजे ज्यामध्ये ऑर्डर फॉलो केली जात नाही. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जसं आपल्याकडे हे दोन एक्झाम्पल आहेत. एक काय, आपण जेव्हा टॉकीज मध्ये जातो तर टॉकीज मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय असतं, एक सीट नंबर दिलेला असतो आणि त्या सीट नंबरवर आपण काय करणार आहोत, बसणार आहोत. आपण नवीन किंवा दुसऱ्या नंबरच्या सीटवर बसू शकत नाही. पण जर कॉन्सर्ट असेल तर त्यामध्ये बघा, स्टँडिंगला तुम्हाला लोक दिसत असतील. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा सिक्वेन्स नाही. तर याला काय म्हणणार आपण, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याला म्हणणार आपण ऑर्डर्ड आणि सेकंडला आपण काय म्हणणार, ऑड ऑर्डर्ड आपण म्हणणार आहोत. त्यानंतर बघा, डज नॉट सपोर्ट स्लायसिंग ॲज वेल ॲज इंडेक्सिंग. तर हा जो डेटा स्ट्रक्चर आहे हा कसा आहे, अनऑर्डर्ड आहे. अनऑर्डर असल्यामुळे त्याची एक स्पेसिफिक इंडेक्स नसेल. जर स्पेसिफिक इंडेक्स नसेल तर आपण त्यावर स्लायसिंग पण ऑपरेशन परफॉर्म करू नाही शकत आणि इंडेक्सिंग पण ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकत नाही. त्यानंतर बघा, डज नॉट स्टोअर द डुप्लिकेट एलिमेंट, ओनली युनिक एलिमेंट. म्हणजे सेटमध्ये आपण काय करू शकतो, फक्त आणि फक्त कसे एलिमेंट स्टोअर करू शकतो, तर आपण युनिक एलिमेंट यामध्ये स्टोअर करू शकतो. तर फर्स्ट आपण बघणार आहोत डिफाईन अ सेट. आपण सेटला कशा प्रकारे डिफाईन करू शकतो. तर सेटला डिफाईन करण्यासाठी फर्स्ट आपण बघणार आहोत एम्प्टी सेट कशा प्रकारे डिफाईन करायचा. तर बघा, मी इथे सिंटॅक्स दिलेला आहे, सेट नेम इज इक्वल टू सेट. तर मी इथे नाव लिहितो, सेट वन इज इक्वल टू सेट आणि त्यानंतर पॅरेंथेसिस ओपन आणि क्लोज, प्रिंट सेट वन आणि त्यानंतर प्रिंट टाईप आणि त्यामध्ये सेट वन. टाईप फंक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, सेट वन यूज करणार आहोत. प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहोत आपण. तर प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर बघा, आपल्याला काय मिळालेलं आहे, इथे एम्प्टी सेट आपल्याला इथे मिळालेला आहे आणि त्याचा टाईप काय आहे, तर सेट आहे. त्यानंतर बघा, सेकंड काय आहे की सेट नेम इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये आपण काय करू शकतो, मल्टिपल व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. तर मी इथे लिहिणार आहे सेट टू आणि सेट टू मध्ये कर्ली ब्रेसेस मध्ये मी मल्टिपल व्हॅल्यू सेपरेटेड बाय कॉमा. तर बघा, इथे आपण दिलेले आहेत की सेट कसा आहे, म्युटेबल आहे बट ओनली स्टोअर इम्युटेबल. आपण त्यामध्ये इम्युटेबल डेटा फक्त स्टोअर करू शकतो. तर मी आधी इंट स्टोअर केला, त्यानंतर मी 10.10 तर फ्लोट मी स्टोअर केलेला आहे. त्यानंतर स्ट्रिंग मी इथे स्टोअर केलेला आहे अक्षय. आणि त्यानंतर यामध्ये आणखी काय मी स्टोअर करू शकतो, तर यामध्ये मी टपल स्टोअर करू शकतो. तर मी ते टपल मध्ये पास केलेलं आहे 10, 20 आणि 30 मी इथे पास केलेलं आहे. आपण सेट टू ला काय करणार आहोत, प्रिंट करणार आहोत, प्रिंट सेट टू. त्यानंतर प्रिंट टाईप आणि टाईप फंक्शन मध्ये आपण पास करणार आहोत सेट टू. प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहोत. प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे एक सेट आणि सेटचा जो टाईप आहे तो काय आहे, सेट आहे. ओके, क्लास सेट. अशा प्रकारे आपल्याला त्याचा टाईप मिळालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, एक सेट थ्री क्रिएट करणार आहोत आणि त्यामध्ये आपण म्युटेबल एलिमेंट ऍड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी यातील काय करतो, इम्युटेबल एलिमेंट मी यामध्ये ऍड करतो आधी आणि त्यानंतर एक म्युटेबल एलिमेंट यामध्ये ऍड करतो, लिस्ट 10, 20 आणि 30 मी इथे ऍड केलेला आहे. मी प्रोग्रामला रन केलेला आहे आणि प्रोग्रामला रन केल्यानंतर मला काय येतो, इथे टाईप एरर आलेला आहे. टाईप एरर काय म्हणतो, कॅन नॉट यूज लिस्ट ॲज अ सेट एलिमेंट. ओके. तर सेटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा
म्युटेबल डेटा स्ट्रक्चर किंवा म्युटेबल गोष्ट आपण ऍड करू शकत नाही. त्यानंतर बघा आपल्याला बघायचे आहेत मेथड्स. फर्स्ट जी मेथड आहे माझी ती आहे ऍड मेथड. तर ऍड मेथड इज यूज टू ऍड सिंगल एलिमेंट इन द सेट. आपल्याला काय करायचं आहे, सेटमध्ये सिंगल एलिमेंट ऍड करायचा आहे. कशा प्रकारे करू शकतो, तर सिंटॅक्स प्रोव्हाइड केलेला इथं s1 डॉट ऍड, आणि यामध्ये आपण काय पास करायचं, जो एलिमेंट आपल्याला ऍड करायचा आहे तो आपण पास करणार आहोत. तर मी इथे काय पास केलेलं आहे, 4 मी इथे पास केलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट S1 मी इथे केलेला आहे. प्रोग्रामला मी काय करतो, इथे रन करतो. रन केल्यानंतर मला एक सेट मिळालेला आहे आणि त्या सेटमध्ये काय आहे, 1 2 3 आणि 4 हे एलिमेंट आहेत. तर 4 यामध्ये रॅन्डमली कोणत्याही लोकेशनला ऍड झालेलं आहे. आता S1 मध्ये 1 2 3 4 हे एलिमेंट आहे. आता मी असा एलिमेंट ऍड करण्याचा प्रयत्न करतो जो एलिमेंट काय यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. तर मी इथे 3 ऍड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मी काय करतो, प्रिंट मी इथे केलेला आहे S1. प्रिंट काय केलेला आहे मी S1. तर तो काय करणार, 3 ला परत ऍड करणार नाही. तो त्याला काय करणार, इग्नोर करणार. 3 ला काय करणार, तो इग्नोर करणार. तर बघा मी एक एक्झाम्पल तुम्हाला यासाठी दाखवतो. तर माझ्याकडे काय आहे, काही एक बकेट आहे आणि बकेटमध्ये 3 बॉल्स आहेत. एक आहे रेड, सेकंड आहे ब्ल्यू आणि त्यानंतर ग्रीन आहे. आणि युनिक आहे, युनिक बॉल आहे, एका कलरचा एकच बॉल आहे. त्यानंतर काय केलं, मी इथे येलो बॉल यामध्ये ऍड केला. स्टेप 2 मध्ये येलो बॉल ऍड केला. तर येलो आधी त्यामध्ये अवेलेबल नव्हता, त्यामुळे यामध्ये काय झालेलं आहे, येलो ऍड झालेला आहे रॅन्डम पोझिशनला. त्यानंतर मी काय करतो, स्टेप 3 ला यामध्ये परत रेड बॉल काय करतो, ऍड करण्याचा प्रयत्न करतो. पण रेड बॉल ऑलरेडी यामध्ये आहे, त्यामुळे रेड बॉल काय होईल, आपला इग्नोर केला जाईल. रेड बॉल काय होईल, इग्नोर केला जाईल आणि परत तो जो बॉल आहे तो त्यामध्ये ऍड होणार नाही. तर सेटमध्ये काय असतील, तुमच्याकडे फक्त युनिक एलिमेंट स्टोअर होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण ऍड मेथड यूज करू शकतो. त्यानंतर बघा आपल्याकडे जी मेथड आहे, सेकंड मेथड जी आपल्याकडे आहे, त्या मेथडचं नाव आहे अपडेट मेथड. तर अपडेट मेथड इज यूज टू ऍड सिंगल और मल्टिपल एलिमेंट इन द सेट. सेटमध्ये आपल्याला जर मल्टिपल एलिमेंट किंवा सिंगल एलिमेंट ऍड करायचे असतील तर आपण काय करू शकतो, अपडेट मेथडचा यूज करू शकतो. आता आपण सिंटॅक्स यूज करणार आहे. S1 मध्ये मला S2 चे एलिमेंट काय करायचे, ऍड करायचे. तर मी इथे S1 लिहिलेलं आहे. त्यानंतर मी अपडेट, आणि अपडेट मध्ये मी काय लिहिणार आहे, इथे S2 मी यूज करणार आहे. S2 ऍड केल्यानंतर मी प्रिंट करणार आहे S1 ला. बघा आता प्रिंट S1 मी ऍड करणार आहे. तर त्यामध्ये काय होईल, की यामध्ये मला काय करायचे आहे, S2 चे एलिमेंट ऍड करायचे आहे. तर 2 ऍड करण्याचा प्रयत्न करेल हा. 2 ऑलरेडी यामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तो काय करेल, त्याला इग्नोर करेल. काय करेल, त्याला इग्नोर करेल. परत हा 3 यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करेल. 3 ऑलरेडी यामध्ये काय आहे, अवेलेबल आहे, त्यामुळे तो काय करेल, 3 ला इग्नोर करेल. आता परत तो काय करेल, 4 एलिमेंट ऍड करण्याचा प्रयत्न करेल S1 मध्ये, आणि 4 एलिमेंट यामध्ये अवेलेबल नाही S1 मध्ये, त्यामुळे काय होणार, तुमचं 4 एलिमेंट काय होणार, यामध्ये ऍड होणार आहे. तर मी तुम्हाला याचं एक्झिक्यूट करून दाखवतो प्रोग्रामला. प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 1 2 3 आणि 4 आपल्याला इथे मिळणार आहे ऍज अ S1. आणि S2 काय असेल तुमचा, ऍज इट इज तुमचा S2 असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉपी मेथड. कॉपी मेथड काय करतं, तर कॉपी मेथड विल रिटर्न अ कॉपीड व्हर्जन ऑफ अ सेट. तर सिंटॅक्स बघा इथे दिलेला आहे, सेट नेम डॉट कॉपी. माझ्याकडे S1 आहे, मला S1 ची कॉपी हवी आहे. S1 अंडरस्कोर मी दिलेलं कॉपी इज इक्वल टू S1 डॉट कॉपी. त्यानंतर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट S1 अंडरस्कोर कॉपी, S1 अंडरस्कोर कॉपी याला मी प्रिंट करणार आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की S1 आणि S1 अंडरस्कोर कॉपी सेम आहेत का. तर S1 आणि S1 अंडरस्कोर कॉपी आपलं काय आहे, सेम आलेलं आहे. अशा प्रकारे आपण कोणकोणत्या मेथड बघितलेले आहे, तर ऍड, अपडेट आणि कॉपी मेथड बघितलेले आहेत. आणि या तिन्ही मेथड कशासाठी यूज करणार, तर सेटमध्ये काही एलिमेंट ऍड करण्यासाठी याचा यूज होणार आहे.
त्यानंतर आपल्याला बघायचे रिमूव्हल मेथड, म्हणजे तुमच्याकडे एक सेट आहे आणि सेटमधून तुम्हाला काय करायचे, एलिमेंट रिमूव्ह करायचे. तर बघा यासाठी आपल्याकडे मल्टिपल मेथड्स आहेत. सुरुवातीला आपण रिमूव्ह मेथड बघणार आहोत. तर बघा, इट विल रिमूव्ह स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द सेट, रेज की एरर इफ एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. तर मला एखादा एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे, तर मी इथून रिमूव्ह करतो S1 डॉट रिमूव्ह आणि मी रिमूव्ह करणार आहे 4. तर 4 या सेटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, त्यामुळे तो काय करणार, S1 मधून 4 ला काय करणार, रिमूव्ह करणार. तर मी प्रिंट S1 यामध्ये तुम्हाला देतो, प्रिंट S1 प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहे. तर मला काय मिळालेलं आहे इथं, 1 2 3 आणि 5 हे मला इथं मिळालेलं आहे. त्यानंतर बघा, मी आता माझ्या सेटमध्ये S1 मध्ये 1 2 3 5 हे एलिमेंट आहेत. आता मी S1 डॉट रिमूव्ह आणि मी 10 रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, S1 मध्ये 10 अवेलेबल नाहीये. ओके, तर बघा इथे मी काय लिहिलंय, रेस की एरर इफ एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. तर आपल्याला इथे काय येणार आहे, आपल्याला की एरर इथे येणार आहे. बघा मी एक्झिक्यूट करतो, तर मला इथे काय आलेलं आहे, की एरर 10. म्हणजे जो एलिमेंट तुम्ही सेटमधून रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहात, तो एलिमेंट S1 मध्ये अवेलेबल नाही. त्यामुळे आपल्याला काय येणार आहे, आपल्याला की एरर इथे येणार आहे. त्यानंतर बघा, जी सेकंड मेथड आहे माझ्याकडे, ती कोणती मेथड आहे, तर ती डिस्कार्ड मेथड आहे. आणि डिस्कार्ड मेथड पण कशासाठी यूज केली जाते, तर सेट मधून एखादा स्पेसिफिक एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल, तर त्यासाठी आपण काय करत असतो, डिस्कार्ड मेथडचा यूज करत असतो. दोघांचं पर्पस काय आहे, सेम आहे, पण थोडासा यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. तर आता मी काय करणार आहे, S1 डॉट रिमूव्ह आणि यामधून मी 4 रिमूव्ह करायचा आहे मला. पण रिमूव्ह करण्यासाठी मी रिमूव्ह मेथड न यूज करता कोणती मेथड यूज करणार आहे, मी डिस्कार्ड मेथड यामध्ये काय करणार आहे, यूज करणार आहे. तर मी केलेलं आहे S1 डॉट डिस्कार्ड आणि मी यामध्ये केलेलं आहे 4, प्रिंट केलेला आहे मी S1. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट करणार आहे. प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर मला मिळालेलं आहे 1 2 3 आणि 5 मला इथे मिळालेलं आहे. आता मी काय करणार आहे, यामधून 10 रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे विथ द हेल्प ऑफ डिस्कार्ड मेथड. तर मी इथे लिहिलं डिस्कार्ड S1 डॉट डिस्कार्ड आणि त्यामध्ये मी काय पास करणार आहे, 10 रिमूव्ह करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता बघा, इथे मला काय आलेला होता, की एरर आलेला होता. आता आपण इथे बघणार आहोत आपल्याला की एरर येणार आहे किंवा नाही. मी प्रोग्रामला रन केलेला आहे. रन केल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा एरर आलेला नाही. मला कोणत्याही प्रकारचा एरर आलेला नाही. तर बघा यामध्ये मी लिहिलेलं आहे, इट विल रिमूव्ह स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द सेट. ओके, जर आपण एखादा एलिमेंट रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो एलिमेंट जर सेटमध्ये अवेलेबल असेल, तो काय होणार, रिमूव्ह होणार. पण जर तो एलिमेंट त्या सेटमध्ये अवेलेबल नसेल, तर काय होणार आहे, फेल सायलेंटली इफ एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा एरर येणार नाही आहे. ओके, आपल्याला कोणत्याही प्रकारचा एरर इथे येणार नाही आहे. तर मी तुम्हाला प्रिंट S1 केल्यानंतर मला काय मिळणार आहे, सेम आउटपुट मला इथे मिळणार आहे, 1 2 3 5 हे आउटपुट मला इथे मिळणार आहे. तर आपण यामधला डिफरन्स बघणार आहोत. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे, डिफरन्स बिटवीन रिमूव्ह अँड डिस्कार्ड. रिमूव्ह इज अ स्ट्रिक्ट मेथड that require the element to be present and raises key error if it is missing. ओके, तर आपण आधीच बघितलंय की रिमूव्ह मेथड कशी आहे, स्ट्रिक्ट मेथड आहे. त्यामध्ये एखादा एलिमेंट जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल, तो सेटमध्ये कंपल्सरी काय असला पाहिजे, प्रेझेंट असला पाहिजे. जर तो त्यामध्ये प्रेझेंट नसेल, तर आपल्याला काय येणार आहे, की एरर येणार आहे. त्यानंतर बघा, व्हाईल डिस्कार्ड इज अ सेफ मेथड that remove the element if present and ignore it without any error if it is missing. म्हणजे यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा की एरर येणार नाही जर एलिमेंट सेटमध्ये प्रेझेंट नसेल तर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रूल, की केव्हा आपल्याला रिमूव्ह मेथड यूज करायची आहे आणि केव्हा आपल्याला डिस्कार्ड मेथड यूज करायची आहे. तर बघा, यूज रिमूव्ह वेन एलिमेंट मस्ट एक्झिट, की तुम्ही कॉन्फिडन्स आहात, की तुम्हाला कॉन्फिडंट आहे की जी तुमच्या सेटमध्ये हा एलिमेंट काय असेल, प्रेझेंट असेल, तर काय यूज करायचं, रिमूव्ह यूज करायचं. आणि
वेन यू आर नॉट शुअर वेदर इट एलिमेंट एक्झिट, जर तुम्ही शुअर नसाल की एलिमेंट एक्झिट आहे किंवा नाही, तेव्हा काय यूज करायचं, तेव्हा डिस्कार्ड मेथड तुम्हाला काय करायचे, यूज करायचे. त्यानंतर आपण बघणार आहोत पॉप मेथड. तर पॉप मेथड काय करणार आहे, रिमूव्ह अँड रिटर्न एनी रॅन्डम एलिमेंट फ्रॉम द सेट. तर माझ्याकडे एक सेट आहे आणि सेट मधून मी काय करणार आहे, एक एलिमेंट रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार. S1 डॉट पॉप मी यूज केलेली आहे. आता हा काय करणार आहे, रिमूव्ह पण करणार आहे आणि काय करणार आहे, रिटर्न पण करणार आहे. तर आपल्याला बघायचं आहे की कोणता एलिमेंट त्याने आपल्याला काय केलं आहे, रिटर्न केलेला आहे. तर मी इथे लिहितो रिटर्न एलिमेंट, रिटर्न अंडरस्कोर ELE, रिटर्न अंडरस्कोर एलिमेंट. याला मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला, ELE प्रिंट. यामध्ये आपण लिहिलेलं आहे रिटर्न एलिमेंट, त्याला आपण प्रिंट करणार आहोत. त्यानंतर आपल्याला S1 पण प्रिंट करायचे आहे. ओरिजिनल आपला जो सेट आहे त्याला पण आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिनल सेट त्याला पण आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर प्रिंट केलेला आहे मी S1. तर बघा याला मी एक्झिक्यूट करणार आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर मला रिटर्न कोणता एलिमेंट मिळालेला आहे, 1 एलिमेंट मला रिटर्न मिळालेला आहे. तर मला कोणताही एलिमेंट रॅन्डमली रिटर्न मिळू शकतो, 1 2 3 4 5 असा कोणताही एलिमेंट जो सेटमध्ये अवेलेबल असेल तो एलिमेंट रॅन्डमली मला काय मिळणार, रिटर्न मिळणार. आता बघा ओरिजिनल सेट यामध्ये काय झालेले आहे, चेंजेस झालेले आहे. आपले जे ओरिजिनल सेट आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहे. तर यामध्ये 1 काय झालेला आहे तुमचा, रिमूव्ह झालेला आहे. तर आता आपण बघणार आहोत क्लिअर मेथड. इट विल रिमूव्ह ऑल एलिमेंट फ्रॉम द सेट. सिंटॅक्स काय, सेट नेम डॉट क्लिअर. तर माझ्याकडे ऑलरेडी एक सेट 1 आहे. तर मी ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, S1 डॉट क्लिअर. क्लिअर मेथड काय करणार आहे, S1 मधले पूर्ण एलिमेंट रिमूव्ह करणार आहे. त्यानंतर मी प्रिंट करणार आहे S1. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट करणार आहे. मला एम्प्टी सेट मिळायला हवा. तर मला इथे काय मिळालेलं आहे, मला एम्प्टी सेट मला इथे मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण ऍडिशन आणि रिमूव्हल मेथड बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत मॅथेमॅटिकल ऑपरेशन मेथड. तर मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स इन सेट आर ऑपरेशन यूज टू कंबाईन, कम्पेअर और फाइंड रिलेशन बिटवीन सेट. जेव्हा आपल्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त सेट असतील तेव्हा त्यामधलं रिलेशन आपल्याला चेक करायचं किंवा त्यांना कम्पेअर करायचं किंवा त्यांना कंबाईन जर करायचं असेल तर आपण काय करत असतो, मॅथेमॅटिकल ऑपरेशन मेथड यूज करत असतो. तर बघा एक मी डायग्राम इथे तुम्हाला दाखवतो. या डायग्राम मध्ये माझ्याकडे दोन सेट आहेत. एक आहे पायथॉन स्टुडंट आणि सेकंड काय माझ्याकडे जावा स्टुडंट. तर पायथॉनचे जे स्टुडंट आहेत ते आहेत राहुल, प्रिया, अमित आणि स्नेहा. आणि जावाचे जे स्टुडंट आहेत ते कोण आहेत, तर ते आहेत अमित, स्नेहा, रोहित आणि पूजा. तर जर मला या दोन सेटना कम्पेअर करायचं असेल आणि मला फाइंड आउट करायचं असेल की यामध्ये कोणकोणते कॉमन एलिमेंट आहे, जर मी ऑब्झर्व केलं तर मला काय दिसतंय की अमित आणि स्नेहा यांनी पायथॉन मध्ये पण ऍडमिशन घेतलेलं आहे आणि जावा मध्ये पण यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर इंटरसेक्शन मेथड जेव्हा मी यूज करणार तेव्हा मला काय मिळणार, कॉमन एलिमेंट मिळणार. त्यानंतर मला जर बघायचं असेल की फक्त पायथॉन मध्ये कोणत्या स्टुडंटनी ऍडमिशन घेतलेली आहे, तर मला काय यूज करावं लागेल, तर मला पायथॉन मायनस जावा मला यूज करावं लागेल. म्हणजे पायथॉनचा जो माझा सेट आहे त्यामधून मला काय करावं लागेल, जावाचे जे स्टुडंट आहे की ज्यांनी जावाची ऍडमिशन घेतली आहे अशा स्टुडंटना मला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. तेव्हा मला फक्त पायथॉन घेतलेल्या मुलांची मला काय मिळेल, लिस्ट मिळेल. त्यानंतर बघा मला जर फक्त जावाला ऍडमिशन घेतलेल्या मुलांची लिस्ट हवी असेल तर मला काय करावं लागेल, मला जावा मायनस पायथॉन करावं लागेल किंवा मला डिफरन्स मेथड यूज करावी लागेल. तर मला काय मिळणार आहे, जावामधनं जर मी पायथॉन किंवा कॉमन एलिमेंट जर मी मायनस केले तर मी इथून अमित आणि स्नेहा मायनस केले तर मला मिळणार रोहित आणि पूजा. त्यानंतर बघा
सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय असतं की कॉमन एलिमेंट सोडून जे पण तुमचे एलिमेंट असतील त्यांना काय म्हटलं जातं, सिमेट्रिक डिफरन्स. ओके, तर राहुल, प्रिया आणि रोहित आणि पूजा हे आपल्याला केव्हा मिळतील, जेव्हा आपण सिमेट्रिक डिफरेशन ऑपरेशन परफॉर्म करणार. त्यानंतर बघा, युनियन म्हणजे काय असतं, टोटल स्टुडंट. ओके, दोन सेटमध्ये टोटल किती स्टुडंट आहे, कारण काही जे स्टुडंट असतील ते काय असतील, कॉमन पण असतील. तर आपल्याला त्यांना काय करायचं आहे, ॲज अ सिंगल एंटिटी आपल्याला त्यांना काउंट करायचं आहे. तर बघा इथे काय मिळणार आहे मला, युनियनमध्ये राहुल आणि प्रिया असे स्टुडंट आहेत की ज्यांनी फक्त कशात ऍडमिशन घेतलेली आहे, पायथॉनमध्ये. त्यानंतर रोहित आणि पूजा असे स्टुडंट आहेत की त्यांनी फक्त जावामध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. आणि अमित आणि स्नेहा हे असे स्टुडंट आहे ज्यांनी पायथॉनमध्ये पण ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांनी जावामध्ये पण ऍडमिशन घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, दोन किंवा जास्त सेटवर काय करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आणि त्यावरनं आपण इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट, युनियन म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट, त्यानंतर डिफरन्स आपण काढू शकतो आणि सिमेट्रिक डिफरन्स पण आपण करू शकतो. तर बघा, मी आता प्रॅक्टिकली याला परफॉर्म करणार आहे. तर फर्स्ट आपण मेथड बघणार आहोत, युनियन मेथड. रिटर्न अ सेट ऑफ एलिमेंट फ्रॉम आयदर सेट अँड कॉमन एलिमेंट. ओके, तर याचा सिंटॅक्स काय, सेट वन डॉट युनियन सेट टू, त्यानंतर सेट वन, त्यानंतर पाईप ऑपरेटर सेट टू. ऑर मध्ये आहे हे, तुम्ही हे यूज करा, युनियन मेथड यूज करा किंवा तुम्ही पाईप ऑपरेटर यूज करणार आहात. तर सिम्पली माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे पायथॉन स्टुडंटचा एक सेट आहे आणि त्यानंतर जावा स्टुडंटचा माझ्याकडे सेट आहे. आता मला काय करायचं आहे, यांची युनियन बघायची आहे. तर युनियन बघायची कशा प्रकारे, युनियन म्हणजे टोटल स्टुडंट. तर मी आधी काय करणार, जे कॉमन स्टुडंट आहेत, कॉमन कोणते स्टुडंट आहेत, तर बघा यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत कॉमन स्टुडंट अमित आणि स्नेहा. ओके, इथे बघा अमित आणि स्नेहा हे स्टुडंट आहे कॉमन. यांना तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंगल क्वांटिटी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, यांना काउंट करायचं आहे. तर हे झाले. आणि त्यानंतर फक्त पायथॉन ऍडमिशन घेतलेले स्टुडंट राहुल आणि प्रिया, आणि फक्त जावा ऍडमिशन घेतलेले स्टुडंट कोणते, रोहित आणि पूजा. मी याला या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो, प्रिंट पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट डॉट, त्यानंतर मी केलेला युनियन आणि त्यानंतर जावा अंडरस्कोर स्टुडंट. तर बघा मला काय मिळणार आहे यामध्ये, तर मी याला एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळणार आहे, टोटल स्टुडंट मला इथे मिळणार आहेत. ते जे कॉमन स्टुडंट आहेत, जे कॉमन स्टुडंट आहेत त्यांना आपण ॲज अ सिंगल एंटिटी कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर बघा, मी पाईप ऑपरेटरचा पण यूज करू शकतो आणि मला सेम आन्सर इथे मिळणार आहे. मी प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहे, एक्झिक्यूट केल्यानंतर मला सिमिलर आन्सर इथे मिळालेलं आहे. म्हणजे आयदर मी काय करू शकतो, युनियन ऑपरेटरचा यूज करू शकतो किंवा मी इथे पाईप ऑपरेटरचा यूज करू शकतो. याने मला काय मिळणार, टोटल स्टुडंट इनरोल इन एनी कोर्सेस. ओके, तर मला इथे टोटल स्टुडंट इथे मिळालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन रिटर्न अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट. हा काय करणार, तुम्हाला एक नवीन सेट रिटर्न करणार, त्यामध्ये काय असतील, त्यामध्ये फक्त आणि फक्त कॉमन एलिमेंट असतील. तर यामध्ये ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की पायथॉन आणि जावामध्ये कॉमन कोणकोणते आहेत, तर अमित, अमित आणि स्नेहा हे काय आहे आपल्याकडे, कॉमन एलिमेंट आहे. तर आपण त्याला प्रिंट करून बघू, प्रिंट, त्यानंतर बघा सिंटॅक्स सेट वन म्हणजे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट, त्यानंतर डॉट इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स, आणि त्यानंतर मी काय करणार आहे, यामध्ये सेट टू पास करणार आहे. तर मी इथे पास केलेला आहे जावा अंडरस्कोर स्टुडंट, मी इथे पास केलेला आहे. मी प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहे आणि बघणार आहे मला कॉमन एलिमेंट मिळत आहेत का. तर मला इथे कॉमन एलिमेंट मिळालेले आहेत, कॉमन स्टुडंट मला इथे मिळालेले आहे. आता याचा शॉर्टकट पण आहे, ते कसं आहे, प्रिंट, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेट वन, त्यानंतर ऍड ऑपरेटर आपल्याला यूज करायचं आहे, त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, सेकंड सेट आपल्याला इथे लिहायचं आहे आणि आपल्याला सेम आन्सर मिळेल, म्हणजे मला कॉमन एलिमेंट इथे मिळणार आहेत. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट केलेला आहे, तर मला इथे काय मिळालेलं आहे, मला कॉमन एलिमेंट इथे मिळालेले आहेत. तर युनियन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, टोटल स्टुडंट मिळणार आहे. आणि
इंटरसेक्शन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला कॉमन स्टुडंट इथे मिळणार आहेत. त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे डिफरन्स. तर रिटर्न अ सेट एलिमेंट प्रेझेंट इन वन सेट बट नॉट प्रेझेंट इन सेकंड सेट. म्हणजे एका सेटमध्ये अवेलेबल आहेत पण सेकंड सेटमध्ये अवेलेबल नाही. तर याला कसं बघायचं, तर सिम्पली ओके आपल्याला काय करायचं आहे, तर मी इथे केलं प्रिंट, त्यानंतर सेट वन, म्हणजे मी इथे लिहिलेलं आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट डॉट, आपल्याला इथे मेथड यूज करायची आहे डिफरन्स, आणि डिफरन्स मध्ये आपल्याला पास करायचा सेकंड सेट. तर आपला सेकंड सेट काय आहे, जावा अंडरस्कोर स्टुडंट आपला सेकंड सेट आहे. तर बघा, तर असे एलिमेंट जे पायथॉन मध्ये अवेलेबल आहेत, असे एलिमेंट जे पायथॉन मध्ये अवेलेबल आहेत पण पण जावा मध्ये अवेलेबल नाही. ओके, तर आपण बघणार आहोत. तर बघा, पायथॉन स्टुडंट चेक करणार आहोत. राहुल राहुल एलिमेंट पायथॉन मध्ये अवेलेबल आहे, पण तुम्ही जर बघितलं जावा मध्ये कुठेही अवेलेबल नाही, त्यामुळे आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर बघा, प्रिया आपण बघणार आहोत, पायथॉन मध्ये अवेलेबल आहे पण जावा मध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे आपण तिला पण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर आपण अमित चेक करणार आहोत, तर अमित पायथॉन मध्ये आहे आणि जावा मध्ये पण आहे, त्यामुळे आपण काय करणार, त्याला कॅन्सल करणार. त्याला काय करणार, आपण कॅन्सल करणार. त्यानंतर स्नेहा बघणार आहोत, स्नेहा पायथॉन मध्ये आहे आणि ती जावा मध्ये पण आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याला कॅन्सल करणार आहोत. म्हणजे आपल्याला असे एलिमेंट हवे आहेत की ते फक्त फर्स्ट सेट मध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर बघा प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. तर इथे आपण याला केलेलं आहे प्रिंट, आणि प्रिंट केल्यानंतर मला इथे काय मिळालेलं आहे, मला इथे मिळालेलं आहे प्रिया आणि राहुल. प्रिया आणि राहुल मला इथे मिळालेलं आहे. आपण याचा शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकतो. शॉर्ट फॉर्म काय आहे, तर सेट वन मायनस सेट टू. तर पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट मायनस जावा अंडरस्कोर स्टुडंट मी इथे केलेलं आहे, आणि मी प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार आहे आणि मला सेम आन्सर मिळणार आहे. तर बघा मला इथे काय मिळालेलं आहे, राहुल आणि प्रिया मला इथे मिळालेलं आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आपण रिव्हर्स करणार आहोत आता. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जावा स्टुडंट घ्यायचं आहे. तर प्रिंट आपल्याला करायचं आहे जावा अंडरस्कोर स्टुडंट डॉट डिफरन्स. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट. याचा अर्थ काय, असे एलिमेंट जे जावामध्ये अवेलेबल आहेत पण पायथॉन मध्ये अवेलेबल नाही, असं आपल्याला बघायचं आहे. तर आपण जावाचं चेक करणार आहोत. तर अमित बघा, अमित कसं आहे, अमित जर तुम्ही बघितलं इथं, तर अमित जावामध्ये पण आहे आणि पायथॉन मध्ये पण आहे, त्यामुळे आपण याला कन्सिडर करणार नाही. त्यानंतर आपण स्नेहा चेक करणार आहोत. स्नेहा पण जावामध्ये पण आहे आणि पायथॉन मध्ये पण आहे, तर आपण त्याला काय करणार आहोत, कॅन्सल करणार आहोत. त्यानंतर बघा नेक्स्ट बघणार आहोत रोहित. रोहित जावामध्ये आहे पण पायथॉन मध्ये नाहीये, फक्त आणि फक्त जावामध्ये आहे, म्हणून आपण याला काय करणार, कन्सिडर करणार. त्यानंतर पूजा बघणार आहोत. तर पूजा जावामध्ये आहे पण पायथॉन मध्ये नाही. तर बघा आपली डेफिनेशन तशी आहे, सेट एलिमेंट प्रेझेंट इन फर्स्ट सेट बट नॉट प्रेझेंट इन सेकंड सेट. म्हणजे फर्स्ट जो तुमचा सेट आहे जावा अंडरस्कोर स्टुडंट यामध्ये प्रेझेंट असायला हवी, पण दुसरा जो सेट आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट यामध्ये अवेलेबल नसायला नको. ओके, तर बघा इथे पूजा जी आहे ती कशी आहे, जावा स्टुडंट मध्ये आहे पण पायथॉन मध्ये नाही, त्यामुळे आपण याला काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. तर प्रोग्रामला आता मी रन करणार आहे. तर प्रोग्रामला रन केल्यानंतर मला इथे मिळालेलं आहे पूजा, आणि मला इथे काय मिळालेलं आहे, रोहित मला इथे मिळालेलं आहे. आपण याचा शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकतो. कशा प्रकारे यूज करू शकतो, तर प्रिंट जावा अंडरस्कोर स्टुडंट्स, त्यानंतर मायनस आपल्याला काय करायचं आहे, पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट आपल्याला इथे करायचं आहे, आणि आपल्याला काय मिळणार आहे, सेम आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. तर बघा मला इथे मिळालं आहे रोहित आणि पूजा मला इथे मिळालेलं आहे.
त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे सिमेट्रिक डिफरन्स. ओके, तर रिटर्न अ सेट ऑफ एलिमेंट्स फ्रॉम आयदर सेट बट नॉट कॉमन इन एनी सेट. म्हणजे कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे जे पण एलिमेंट असतील ते मध्ये आपण काय करणार, याला कन्सिडर करणार. तर बघा इथे डायग्राम मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा सिमेट्रिक डिफरन्स इन वन सेट बट नॉट बोथ. ओके, तर कोणत्याही एका सेटमध्ये असायला हवे पण कॉमन नसायला हवे. ओके, तर बघा पायथॉन मधले स्टुडंट आहे राहुल आणि प्रिया. फक्त पायथॉन मध्ये असलेले स्टुडंट आणि फक्त जावा मध्ये असणारे स्टुडंट आपण काय करणार आहोत, सिमेट्रिक डिफरन्स मध्ये काउंट करणार आहोत. कॉमन एलिमेंट आपण काय करणार आहोत, तर ते इग्नोर आपण करणार आहोत. तर सिम्पली मी इथे लिहिणार आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट प्रिंट, त्यानंतर प्रिंट फंक्शन मध्ये पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट आणि डॉट सिमेट्रिक डिफरन्स आपल्याला यूज करायचं आहे. तर सिमेट्रिक डिफरन्स मेथड आपण यूज करणार आहोत आणि त्यामध्ये काय पास करणार आहोत, आपण सेकंड सेट आपण इथे यूज करणार आहोत. याला मी एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला एक वेळेस. तर बघा प्रोग्रामला रन केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, फक्त पायथॉन मध्ये ऍडमिशन घेतलेले स्टुडंट आणि फक्त जावा मध्ये ऍडमिशन घेणारे स्टुडंट मला इथे मिळालेले आहेत. कॉमन एलिमेंट यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक्सक्लूड झालेले आहेत. कॉमन एलिमेंट यामधून काय झालेले आहेत, एक्सक्लूड झालेले आहेत. आता बघा जर मी याला रिव्हर्स केलं, मी काय केलं प्रिंट, त्यानंतर मी इथे लिहितो जावा अंडरस्कोर स्टुडंट, जावा अंडरस्कोर स्टुडंट डॉट सिमेट्रिक डिफरन्स, त्यानंतर यामध्ये मी पास करणार आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट. तरी मला सेम आन्सर मिळणार आहे, तरी मला काय मिळणार आहे, सेम आन्सर इथे मिळणार आहे. त्यानंतर बघा यासाठी एक शॉर्टकट पण असतो, तर आपण काय यूज करू शकतो, आपण कॅरेट ऑपरेटर इथे यूज करू शकतो. कशा प्रकारे करू शकतो, तर मला इथे लिहावं लागेल प्रिंट, त्यानंतर मी लिहिणार आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट फर्स्ट सेट लिहिणार आहे, त्यानंतर कॅरेट ऑपरेटर मला यूज करायचं आहे आणि त्यानंतर मला काय लिहायचं आहे इथे, सेकंड सेट मला लिहायचा आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे जावा अंडरस्कोर स्टुडंट, मी इथे लिहिलेलं आहे. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट करतो. प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर मला सेम आन्सर मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय मिळणार आहे, तर सिमेट्रिक डिफरन्स मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट आपल्याला इथे मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरसेक्शन अपडेट. तर इंटरसेक्शन अपडेट यामध्ये काय असतं, तर अपडेट द ओरिजिनल सेट विथ द कॉमन एलिमेंट प्रेझेंट इन बोथ सेट. तर आपण सिंटॅक्स यूज करणार आहे. आपण ऑलरेडी इंटरसेक्शन बघितलेलं आहे. इंटरसेक्शन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, कॉमन एलिमेंट मिळणार आहे. तर मी एक ऑपरेशन परफॉर्म करतो, पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट्स. ओके, पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट डॉट, त्यानंतर मी केलेला इथं इंटरसेक्शन अपडेट आणि त्यामध्ये नंतर मी पास करतो सेट टू. काय केलेलं आहे मी, सेट टू मी इथे पास केलेला आहे. सेट टू पास केल्यानंतर इंटरसेक्शन मध्ये मला काय मिळत आहे, कॉमन एलिमेंट मिळणार आहे अमित आणि स्नेहा. आता बघा काय होणार आहे, तुमचा जो रिझल्ट मिळतो तुम्हाला इंटरसेक्शनचा अमित आणि स्नेहा, तर तुमचा फर्स्ट जो सेट आहे तो कशाने रिप्लेस होणार आहे, तुमच्या तुमच्या आन्सरनी तो काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. तर मी तुम्हाला इथे प्रिंट करून दाखवतो. तर प्रिंट मी केलेला आहे इथं पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट, पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट्स आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो प्रिंट जावा अंडरस्कोर स्टुडंट्स, स्टुडंट्स. ओके, तर आपलं जे इंटरसेक्शनचा आन्सर येणार आहे ते मी एक वेळेस इथे कमेंट करून तुम्हाला दाखवतो. तर इंटरसेक्शनचं जे माझं आन्सर येणार आहे, इंटरसेक्शन जे माझं आन्सर येणार होतं ते काय येणार होतं, ते येणार होतं अमित आणि स्नेहा. आता बघा
जो तुमचा फर्स्ट सेट आहे तो कशाने रिप्लेस होणार आहे, तुमच्या आन्सरने तो काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. तर जो तुमचा पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट आहे तो कशाने रिप्लेस होईल, आता अमित आणि स्नेहाने रिप्लेस होणार आहे. त्यानंतर जावा तुमचा जो आहे तो कसा असेल, ऍज इट इज असणार आहे. तुमचा फक्त फर्स्ट जो सेट आहे तो अपडेट होणार आहे तुमच्या आन्सरनी. मी प्रोग्रामला एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, प्रोग्रामने एक्झिक्यूट केल्यानंतर बघा, पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट काय झालेलं आहे, इथं चेंज झालेलं आहे. पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट इथे काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. आणि जावा अंडरस्कोर स्टुडंट काय तुमचं ऍज इट इज राहिलेलं आहे. तर यामध्ये काय होणार आहे, तुमचा जो ओरिजिनल सेट आहे, तुमचा जो ओरिजिनल सेट आहे तो काय होणार आहे, तुमच्या आन्सरनी काय होणार आहे, अपडेट इथे होणार आहे. जर तुम्ही सुरुवातीला जावा अंडरस्कोर स्टुडंट लिहिलं तर काय होणार, जावा अंडरस्कोर स्टुडंट मध्ये ते चेंजेस काय होतील, रिफ्लेक्ट होणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आता बघायचं आहे डिफरन्स अंडरस्कोर अपडेट. बघा, डिफरन्स अंडरस्कोर अपडेट मध्ये पण काय होणार आहे, तुमचा जो फर्स्ट सेट आहे तो काय होणार आहे, तुमच्या आन्सरनी काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. तर मी इथे करतो, सुरुवातीला मी जावा अंडरस्कोर स्टुडंट हा सेट घेतो. त्यानंतर मला काय करायचं आहे, डिफरन्स अंडरस्कोर अपडेट, आणि त्यानंतर मी काय करणार आहे, इथे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट मी इथे लिहिणार आहे. तर बघा, जर मी प्रिंट जावा मायनस, जर मी इथं प्रिंट जावा मायनस पायथॉन केलं, ओके, जावा मायनस मी जर इथे पायथॉन केलं, जावा अंडरस्कोर स्टुडंट मायनस त्यानंतर पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट जर मी केलं, तर मला काय मिळणार आहे, तर मला इथे मिळेल कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट, म्हणजे मला मिळणार आहे रोहित आणि पूजा मला इथे मिळणार आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. असे एलिमेंट जे फक्त जावा मध्ये प्रेझेंट आहेत आणि पायथॉन मध्ये प्रेझेंट नाहीत, असे एलिमेंट. ओके, तर रोहित आणि पूजा मला इथे मिळणार आहे. आता बघा, मी काय केलेलं आहे, जावा अंडरस्कोर स्टुडंट डॉट डिफरन्स अंडरस्कोर अपडेट पायथॉन स्टुडंट. तर माझा जो रिझल्ट येणार आहे तो कशाला असाइन होणार, तर माझ्या फर्स्ट सेटला तो काय होणार, असाइन होणार. तर मी इथे तुम्हाला जावा अंडरस्कोर स्टुडंट प्रिंट करून दाखवतो. तर जावा अंडरस्कोर मी इथे केलेला आहे स्टुडंट्स. तर याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर येणार रोहित आणि पूजा. आणि जो आपला सेकंड सेट आहे, सेकंड सेट कोणता आहे आपला, तर सेकंड सेट आहे आपला पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट्स, हा ऍज इट इज राहणार आहे. प्रोग्रामला एक वेळेस एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा, प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, जावा अंडरस्कोर स्टुडंट तुमच्या रिझल्टनी काय झालेला आहे, रिप्लेस झालेला आहे. आणि तुमचा पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट ऍज इट इज राहिलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. आपण काय बघणार आहोत, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. तर बघा, जर मी याचा सिमेट्रिक डिफरन्स काढला, ओके, सिमेट्रिक डिफरन्स जर मी याचा कॅल्क्युलेट केला, तर मला काय मिळणार आहे, एक सेट मिळणार आहे ज्यामध्ये कोणकोणते एलिमेंट असतील, तर यामध्ये कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट असतील. तर बघा, कॉमन एलिमेंट मी काय करतोय, यामधनं इरेज करतोय. तर अमित आणि स्नेहा मी इरेज केलेला आहे. मला काय मिळणार आहे, कोणता सेट मिळणार आहे, तर राहुल, प्रिया, त्यानंतर रोहित आणि पूजा, हा मला सेट मिळणार आहे जर मी सिमेट्रिक डिफरन्स जर कॅल्क्युलेट केला तर. आता बघा, माझा जो फर्स्ट सेट 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 आहे तो कशाने रिप्लेस होणार, तो रिप्लेस होणार सिमेट्रिक डिफरन्सने. तर मी इथे यूज करणार आहे पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट्स डॉट, त्यानंतर मला इथे लिहायचं आहे सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, आणि त्यानंतर मी इथे पास करणार आहे सेकंड सेट. तर माझा सेकंड सेट आहे जावा अंडरस्कोर स्टुडंट, हा माझा सेकंड सेट आहे. आता बघा, माझा जो फर्स्ट सेट आहे तो कशाने रिप्लेस होणार, सिमेट्रिक डिफरन्सने तो काय होणार, रिप्लेस होणार, किंवा आपण म्हणू शकतो अपडेट होणार. तर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट
पायथॉन अंडरस्कोर मी केलेला आहे इथं स्टुडंट्स. त्यानंतर मी प्रिंट करतो जावा अंडरस्कोर स्टुडंट्स. तर पायथॉन अंडरस्कोर स्टुडंट काय येणार आहे तुमचं? तर ते येणार आहे तुमचं जे सिमेट्रिक डिफरन्स आन्सर येणार होतं ते तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि जावा अंडरस्कोर स्टुडंट तुमचा काय राहणार आहे? ॲज इट इज राहणार आहे. तर आपला जो फर्स्ट सेट आहे तोच फक्त काय होतो? अपडेट होत असतो. तोच फक्त काय होत असतो? अपडेट होत असतो. सेकंड सेटमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नसतात. तर बघा, फर्स्ट सेट मला काय मिळालेलं आहे? पायथॉन अंडरस्कोर स्टुडंटमध्ये 4 स्टुडंट आहे. राहुल, त्यानंतर प्रिया, त्यानंतर रोहित आणि त्यानंतर पूजा. ओके. आणि जो जावा अंडरस्कोर स्टुडंट आहे त्यामध्ये कोणकोणते स्टुडंट आहेत? तर रोहित आहे, त्यानंतर पूजा आहे, त्यानंतर अमित आहे आणि त्यानंतर काय आहे? स्नेहा आहेत. आता आपण बघणार आहोत मेथड्स दॅट रिटर्न बुलियन व्हॅल्यू, म्हणजे अशा मेथड्स त्या काय रिटर्न करणार? आयदर ट्रू रिटर्न करणार किंवा फॉल्स रिटर्न करणार. तर फर्स्ट मेथड आपण बघणार आहोत इज सबसेट. तर बघा, रिटर्न ट्रू इफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट वन आर प्रेझेंट इन सेट टू, एल्स रिटर्न फॉल्स. तर बघा, मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट, त्यानंतर S1 डॉट, आणि मी इथे केलेला इज सबसेट. मला काय चेक करायचं आहे की S1 हा S2 चा सबसेट आहे का? तर मी इथे केलेला आहे प्रिंट S1, त्यानंतर डॉट इज सबसेट आणि त्यामध्ये पास केलेला आहे मी S2. आता बघा, आपण जर यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर S1 चे जे एलिमेंट आहेत 1 आणि 2, हे तुम्हाला दोन्ही एलिमेंट हे तुम्हाला S2 मध्ये काय दिसतील? प्रेझेंट दिसतील. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळणार आहे? ट्रू आपल्याला इथे मिळणार आहे. तर जर मी प्रोग्रामला एक्झिक्यूट केलं, जर मी या प्रोग्रामला एक्झिक्यूट केलं तर मला मिळणार आहे ट्रू, कारण S1 चे पूर्ण एलिमेंट S2 मध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा, इथे आपल्याला मिळालेलं आहे ट्रू. त्यानंतर मी करणार आहे प्रिंट. मी S3 हा सबसेट आहे का चेक करणार आहे. S3 इज सबसेट ऑफ S2, हे मला चेक करायचं आहे. तर बघा, S3 चे एलिमेंट मी बघणार आहे 1. 1 तुमचा प्रेझेंट आहे S2 मध्ये, बरोबर. त्यानंतर मी चेक करणार आहे 4. तर तुमचा 4 S2 मध्ये अवेलेबल नाहीये, त्यामुळे आपल्याला इथे काय मिळणार आहे? आपल्याला इथे फॉल्स मिळणार आहे, कारण S3 चे पूर्ण एलिमेंट S2 मध्ये अवेलेबल नाही आहेत. रन केलाय मी प्रोग्रामला. रन केल्यानंतर मला इथे मिळालेला आहे फॉल्स. त्यानंतर is superset return true if all elements of set 2 are present in set 1, else return false. तर माझा जो सिंटॅक्स असेल तो कसा असेल? तर इथे मला लिहावं लागेल सेट वन डॉट इज सुपर सेट, मला इथे लिहावं लागेल. आता बघा, माझ्याकडे 3 सेट आहे. मी आता चेक करणार आहे प्रिंट S1 डॉट इज सुपरसेट. S1 हा सुपरसेट आहे का, हे मला चेक करायचं आहे. मी इथे काय केलेलं आहे? S2 पास केलेला आहे. आता मला काय चेक करावं लागेल की बघा, रिटर्न ट्रू इफ ऑल एलिमेंट ऑफ सेट टू. सेट टू म्हणजे हा आपला फर्स्ट सेट आहे S1 आणि हा आपला काय आहे? सेकंड सेट आहे. तर ऑल एलिमेंट ऑफ सेट टू म्हणजे S2 चे पूर्ण एलिमेंट हे S1 मध्ये प्रेझेंट आहे का, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा, 1 S1 मध्ये प्रेझेंट आहे. ओके. जर तुम्ही बघितलं तर S1 मधला जो 1 आहे तो S2 मध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर 2 पण जो आहे तो यामध्ये प्रेझेंट आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? रिव्हर्स चेक करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? S2 चे एलिमेंट पूर्ण चेक करायचे आहे. S2 चे जे एलिमेंट आहे पूर्ण ते S1 मध्ये आहे का, ते आपल्याला चेक करायचं आहे. 1 ऑलरेडी आहे, 2 पण आहे, त्यानंतर 5 आहे का? नाही आहे. त्यामुळे S1 हा सुपरसेट नाही आहे. S1 हा सुपरसेट नाही आहे. मी प्रोग्रामला रन करून दाखवतो तुम्हाला. तर प्रोग्रामला रन केल्यानंतर मला इथे काय मिळणार? मला इथे मिळणार आहे, मला इथे फॉल्स मिळणार आहे. आता मी याचा रिव्हर्स करून दाखवतो तुम्हाला. तर मी प्रिंट केलेला आहे आणि प्रिंट मध्ये मी केलेला आहे S2 डॉट इज
सुपरसेट इज सुपरसेट आणि त्यामध्ये मी पास करणार आहे S1 मी पास करणार आहे. आता मला परत काय चेक करायचं आहे की S1 चे पूर्ण एलिमेंट, ओके, मला काय चेक करायचं आहे, S1 चे पूर्ण एलिमेंट S2 मध्ये अवेलेबल आहे का, एक वेळेस चेक करणार आहे परत. तर S1 चे एलिमेंट, तर बघा 1 तुमचा S2 मध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर 2 पण तुमचा S2 मध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे S2 काय असेल तुमचा सुपरसेट असेल, तुमचा काय असेल सुपरसेट असेल. याची जर तुम्ही व्हेन डायग्राम जर ड्रॉ केली तर व्हेन डायग्राम कशी बनणार आहे, तर बघा इथे काय येणार आहे, इथे तुमचा येणार आहे S2, इथे तुमचा येणार आहे S2 आणि S2 मध्ये तुमचा काय येणार आहे S1, याला आपण कन्सिडर करू S1. इथे मी दिलेला आहे तुम्हाला S1. S1 चे एलिमेंट काय आहे 1 आणि त्यानंतर 2, 1 आणि 2. आणि S2 चे एलिमेंट काय आहे तर 1 2 आणि त्यानंतर 5 आणि 6, हे तुमचे S2 चे एलिमेंट आहे. तर यामध्ये जो स्मॉल पार्ट असतो, जो एका दुसऱ्या सेटचा काय आहे सब पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणणार, याला काय म्हणणार आपण, याला आपण म्हणणार सबसेट. ओके, यस यस S1 ला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण सबसेट, याला आपण म्हणणार सबसेट. का बरं सबसेट म्हणणार, बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ S2, इट इज अ पार्ट ऑफ S2, त्यामुळे आपण याला काय म्हणणार, सबसेट याला म्हणणार आहे. आणि सुपरसेट म्हणजे काय की ज्यामध्ये कोणताही सबसेट आहे, तर S2 काय असेल तुमचा, तर S2 काय असेल तुमचा सुपरसेट असेल, S2 तुमचा असेल सुपरसेट. सुपरसेट असेल. तर अशा प्रकारे आपण काय चेक करू शकतो, तर आपण सुपरसेट आणि सबसेट आपण चेक करू शकतो. याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे ट्रू, कारण S2 काय आहे आपला, S2 काय आहे आपला सुपरसेट आहे. आता आपण बघणार आहोत इट डिसजॉइन. रिटर्न ट्रू इफ देर इज नो कॉमन एलिमेंट इन द सेट, एल्स रिटर्न फॉल्स. जर कॉमन एलिमेंट असतील तर तुम्हाला रिटर्न काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे, अदरवाईज तुम्हाला काय मिळेल, ट्रू मिळेल. जर कॉमन एलिमेंट नसतील तर ट्रू मिळणार आहे. तर आपण सिम्पली इथे लिहिणार आहे मी प्रिंट, त्यानंतर मी लिहिलंय S1 डॉट इज डिसजॉईन, इज मी लिहिलेलं आहे इथे डिसजॉईन आणि याच्यामध्ये मी पास केलेला आहे S2. आता बघा यामध्ये काय आहे तुमच्याकडे कॉमन एलिमेंट आहे, जर कॉमन एलिमेंट असतील तर तुम्हाला काय मिळणार आहे, रिटर्न फॉल्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा मी प्रिंट करणार आहे S1 डॉट इज डिसजॉईन, यामध्ये मी पास करणार आहे S3. आता बघा S1 आणि S3 मध्ये कोणतेही एलिमेंट कॉमन नाहीत. S1 आहे आपला 1 2 आणि S3 मध्ये आहे 7 8. तर आपल्याला काय मिळणार आहे, इथे कॉमन एलिमेंट नसल्यामुळे आपल्याला इथे ट्रू मिळणार आहे. अशा प्रकारे आपण 3 मेथड बघितलेल्या आहेत ज्यामध्ये आपल्याला बुलियन व्हॅल्यूज रिटर्न मिळणार आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत फ्रोझन सेट. तर बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेट कसा आहे, सेट एक म्युटेबल डेटा स्ट्रक्चर आहे, पण एक आणखी त्यामध्ये अपडेशन करून एक असा सेट क्रिएट करण्यात आला जो कसा असेल, इम्युटेबल असेल. तर बघा अ फ्रोझन सेट इज अन इम्युटेबल व्हर्जन ऑफ सेट. वन्स क्रिएटेड एलिमेंट कॅन नॉट बी ऍडेड, रिमूव्ड ऑर मोडिफाईड. त्यानंतर आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत फ्रोझन सेटच्या. तर इम्युटेबल डेटा स्ट्रक्चर आहे, स्टोअर ओनली युनिक एलिमेंट, अनऑर्डर्ड आहे, डज नॉट सपोर्ट सपोर्टिंग ॲज वेल एज स्लायसिंग, ओके, डज नॉट सपोर्ट स्लायसिंग ॲज वेल एज इंडेक्सिंग. त्यानंतर सपोर्ट मॅथमॅटिकल सेट ऑपरेशन आणि स्टोअर ओनली इम्युटेबल एलिमेंट. ओके, तर फक्त एक प्रॉपर्टी काय आहे, चेंज आहे सेट आणि फ्रोझन सेटमध्ये, ती म्हणजे म्युटेबिलिटी. त्यानंतर बघा फ्रोझन सेट कशा प्रकारे क्रिएट करायचा, तर एम्प्टी सेट जर क्रिएट करायचा असेल तर फ्रोझन सेट इज इक्वल टू फ्रोझन सेट, त्यानंतर पॅरांथिसिस ओपन आणि क्लोज. आणि जर तुम्हाला त्यामध्ये व्हॅल्यू ऍड करायचे असतील तर कशा प्रकारे करायच्या, फ्रोझन सेट नेम इज इक्वल टू फ्रोझन सेट आणि इटरेबल. इटरेबल म्हणजे ज्यावर आपण फॉर लूप यूज करू शकतो, तर आपण यामध्ये लिस्ट किंवा टपल यूज करू शकतो. तर मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो.
यामध्ये एक एम्प्टी सेट आणि आपण काय करणार आहोत, एक ज्यामध्ये एलिमेंट असतील असा आपण फ्रोझन सेट क्रिएट करणार आहोत. तर मी याला रन केलेलं आहे. रन केल्यानंतर बघा मला एक एम्प्टी फ्रोझन सेट मिळालेला आहे आणि त्यानंतर मला एक फ्रोझन सेट मिळालेला आहे विथ एलिमेंट्स. मला एक फ्रोझन सेट मिळालेला आहे. तर बघा नोट्समध्ये काही नोट्स मी ऍड केलेले आहेत. फ्रोझन सेट इज रीड ऑनली सेट. ओके, म्हणजे आपण यामध्ये काही चेंजेस करू नाही शकत. त्यानंतर इट सपोर्ट लाईक युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स. आता हे ऑपरेशन का बरं परफॉर्म होत आहे? कारण या ऑपरेशनमध्ये तुमचे जे ओरिजिनल सेट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस नाही होत आहे. तुम्हाला एक नवीन सेट काय होतोय, रिटर्न मिळतोय. त्यामुळे फ्रोझन सेट जरी इम्युटेबल असला तरी पण हे ऑपरेशन तो काय करत असतो, सपोर्ट करत असतो. मेथड दॅट मोडिफाय अ सेट सच ॲज ॲड, रिमूव्ह, डिस्कार्ड, अपडेट etc आर नॉट अवेलेबल इन फ्रोझन सेट. त्यानंतर आपण बघणार आहोत ॲग्रिगेट फंक्शन किंवा इनबिल्ट फंक्शन ऑफ सेट. तर बघा 4 फंक्शन आहेत, सम, मॅक्स, मीन आणि लेंथ. ओके, सॉर्टेड फंक्शन का बरं वर्क नाही करणार? कारण आपण जे सेट बघणार आहोत तो कसा आहे, अनऑर्डर्ड आहे. तर एक सेट मी इथे क्रिएट करतो, S1 इज इक्वल टू, यामध्ये मी केलेलं आहे 10, 20, त्यानंतर 30 आणि 40. अशा प्रकारे माझ्याकडे 4 एलिमेंट आहेत. आता मला सम बघायची आहे तर मी करणार प्रिंट सम आणि यामध्ये मी काय पास करणार, सम फंक्शन मध्ये S1 मी पास केलेला आहे तर मला काय मिळणार, याचे आन्सर मिळणार. तर 40 प्लस 30 70, 70 आणि 30 आपल्याला आन्सर मिळणार 100. त्यानंतर बघा सेकंड प्रिंट मॅक्स ऑफ S1. तर यामध्ये जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 40, तर आपल्याला 40 आन्सर मिळणार आहे. त्यानंतर प्रिंट यामध्ये मीन MIN, त्यामध्ये S1 मी पास केलेला आहे आणि मला याचा आन्सर मिळणार आहे स्मॉलेस्ट एलिमेंट, तर मला इथे 10 मिळणार आहे. त्यानंतर प्रिंट एलियन म्हणजे लेंथ ऑफ S1. तर S1 मध्ये किती एलिमेंट आहे, तर टोटल किती एलिमेंट आहेत, 4 एलिमेंट आहेत. तर मला याचा आन्सर मिळणार आहे 4. तर मी प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो तर बघा मला इथे काय मिळालेलं आहे, 100, 40, त्यानंतर 10 आणि त्यानंतर मला इथे मिळालेलं आहे 4. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की लिस्ट आणि सेट यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सिमिलरिटी आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे डिफरन्स आहे हे आपल्याला बघायचे आहेत. तर आधी आपण काय बघणार आहोत, सिमिलॅरिटी बघणार आहे. तर बघा सिमिलॅरिटी काय आहे, बोथ आर कलेक्शन डेटा टाइप, म्हणजे यामध्ये आपण मल्टिपल एलिमेंट काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. बघा सेकंड बोथ कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. त्यानंतर बोथ आर म्युटेबल, लिस्ट आणि सेट दोघे पण कसे आहे, म्युटेबल आहे. बोथ कॅन स्टोअर डिफरंट टाइप्स, यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा टाइप इन फ्लोट अशा प्रकारचे आपण डेटा टाइप काय करू शकतो, ऍड करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. बोथ सपोर्ट इटरेशन युझिंग लूप, यावर आपण काय करू शकतो, लूप यूज करू शकतो. त्यानंतर बोथ सपोर्ट मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे इन नॉट इन आपण यावर यूज करू शकतो. त्यानंतर बोथ कॅन बी नेस्टेड इनसाइड अदर एलिमेंट, म्हणजे काय की तुम्ही एखाद्या काय करू शकता, वेगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्ही लिस्ट ऍड करू शकता. ओके, किंवा वेगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्ही सेट ऍड करू शकता. याला काय म्हटलं जातं, कॅन बी नेस्टेड इनसाइड अदर कलेक्शन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड सेट. लिस्ट आणि सेट मध्ये काय डिफरन्स आहे, तर आपण फीचर बघणार आहोत आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, त्याचं डिफरन्शिएशन करणार आहोत. तर आधी आपण बघणार आहोत सिंटॅक्स. तर लिस्टचा जो सिंटॅक्स आहे तो कसा आहे, तर आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो लिस्टमध्ये आणि सेटमध्ये आपण काय यूज करतो, कर्ली ब्रेसेस आपण यूज करत असतो. आता आपण बघणार आहोत फीचर ऑर्डर, लिस्ट ऑर्डर आहे की नाही. तर लिस्ट आपली कशी आहे, ऑर्डर्ड आहे आणि सेट कसा आहे आपला, अनऑर्डर्ड आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत डुप्लिकेट व्हॅल्यूज. तर लिस्टमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज काय अलाउड आहे, पण सेटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड नाहीत. कारण सेटमध्ये आपण काय करत असतो, फक्त आणि फक्त युनिक व्हॅल्यू आपण स्टोअर करत असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत इंडेक्सिंग. तर बघा लिस्ट इंडेक्सिंगला काय करत असते, सपोर्ट करत असते. पण सेट कशी असते, अनऑर्डर्ड असते, त्यामुळे इंडेक्सिंग यामध्ये सपोर्ट नसते. ओके, त्यानंतर सर्च स्पीड.
तर सर्च करायचं असेल तुम्हाला लिस्टमध्ये काही, तर याचा स्पीड कसा असेल, स्लोअर असेल. आणि सेटचा जो स्पीड असेल तो कसा असेल, फास्टर असेल. त्यानंतर मेमरी युजेस, म्हणजे सेम एलिमेंट तुम्हाला लिस्टमध्ये स्टोअर करायचे आहेत आणि सेम एलिमेंट तुम्हाला सेटमध्ये स्टोअर करायचे, तर मेमरी कशाला जास्त लागेल किंवा कमी लागेल हे आपल्याला बघायचं आहे. तर लिस्टसाठी काय आपल्याला जास्त मेमरी लागेल आणि सेटसाठी आपल्याला कमी मेमरी लागेल. त्याच्यानंतर यूज केस केव्हा यूज करायची, तर लिस्ट केव्हा यूज करायची, जेव्हा आपल्याला ऑर्डर्ड कलेक्शनचा यूज करायचा असेल. त्यानंतर सेट केव्हा यूज करायचा असेल, जेव्हा आपल्याला युनिक एलिमेंट काय करायचे असतील, स्टोअर करायचे असेल. जसं आपल्याला बघत असेल की युजर आय डी, प्रत्येक जो युजर असतो त्याचा कसा असतो, वेगळा असतो. किंवा तुम्ही कॉलेजला गेले तर कॉलेजचा जो आय डी असतो तो कसा असतो, तो पण युनिक असतो. त्यानंतर आधार कार्ड तुमचं युनिक असते. अशा खूप साऱ्या गोष्टी कशा असतात, युनिक असतात. तर युनिक एलिमेंट जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर आपण काय करतो, सेटचा यूज करतो. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे सिमिलॅरिटी बिटवीन टपल अँड सेट. तर टपल आणि सेटमध्ये काय सिमिलॅरिटी आहेत, तर बोथ आर कलेक्शन डेटा टाईप. दोघी काय करतात, मल्टिपल एलिमेंटला काय करतात किंवा मल्टिपल व्हॅल्यूजला काय करतात, स्टोअर करतात. त्यानंतर बोथ कॅन स्टोअर डिफरंट डेटा टाइप्स. तर वेगवेगळे डेटा टाइप आपण यामध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. बोथ सपोर्ट इटरेशन युजिंग लूप. आपण यावर लूप पण अप्लाय करू शकतो. बोथ सपोर्ट मेंबरशिप ऑपरेटर इन अँड नॉट इन. इन आणि नॉट इनचा पण आपण यूज करू शकतो. बोथ कॅन बी नेस्टेड इनसाइड अदर कलेक्शन. आपण काय करू शकतो, की जी टपल आहे किंवा जे सेट आहे त्याला काय करू शकतो, दुसऱ्या कलेक्शनच्या आतमध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो. इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे टपल इनसाइड लिस्ट. तर बघा डेटा नावाची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, दोन मी टपल इथे यूज केलेले आहे. त्याच्यानंतर सेट इनसाइड लिस्ट, याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, डेटा नावाच्या लिस्टमध्ये इथे काय केलेलं आहे, मी दोन सेट मी इथे स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिफरन्स बिटवीन टपल अँड सेट. ओके, तर आपल्याला फीचर आधी लक्षात ठेवायचे, त्यानुसार आपण काय करणार आहोत, डिफरन्स आपण लक्षात ठेवणार आहे. तर फर्स्ट फीचर काय आहे, सिंटॅक्स. तर टप्पलचा जो सिंटॅक्स आहे त्यामध्ये आपण काय यूज करतो, पॅरेंथेसिस. आणि सेटमध्ये आपण काय यूज करत असतो, तर कर्ली ब्रेसेस. त्यानंतर ऑर्डर्ड बघणार आहोत, तर टपल कसं आहे, ऑर्डर्ड आहे. आणि सेट आपल्याला माहित आहे की नॉन ऑर्डर आहे किंवा अनऑर्डर्ड आहे. त्यानंतर डुप्लिकेट व्हॅल्यूज. तर टपलमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत डुप्लिकेट व्हॅल्यूज त्या कशा आहे, अलाउड आहेत. पण सेटमध्ये काय असतील, फक्त युनिक व्हॅल्यू असतील, त्यामुळे डुप्लिकेट व्हॅल्यूज यातमध्ये अलाउड नाही आहेत. त्यानंतर बघा इंडेक्सिंग. तर यामध्ये टपलमध्ये इंडेक्सिंग सपोर्ट करणार आहे. सेट कसं आहे, अनऑर्डर्ड आहे, त्यामुळे यामध्ये इंडेक्सिंग कशी आहे, नॉन सपोर्टेड आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत म्युटेबल आणि नॉन म्युटेबल. तर बघा म्युटेबल आहे का टपल, तर टपल कसा इम्युटेबल आहे, त्यामुळे याचे काय लिहिलेलं आहे, मी नो लिहिलेलं आहे. त्यानंतर सेट कसा आहे, म्युटेबल आहे, याला आपण चेंज करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत मेमरी युजेस. तर सगळ्यात कमी जी मेमरी लागणार आहे ती तुम्हाला कशात लागणार आहे, टपलमध्ये तुम्हाला लागणार आहे. तर बघा मेमरी युजेस सगळ्यात कमी कशाला लागणार आहे, टपलमध्ये लागणार आहे. सेटमध्ये इन कंपॅरिझन टू टपल आपल्याला जास्त मेमरी लागणार आहे. त्यानंतर आपण स्पीड बघणार आहोत. तर स्पीड पण काय असेल, टपलचा फास्टर असेल आणि सेटचा काय असेल, स्लोअर असेल. त्यानंतर यूज केसेस, कुठे यूज करायचं टपलला, जिथे फिक्स डेटा आहे. जिथे काय आहे, फिक्स डेटा आहे, की तो आपल्याला चेंज करायचा नाही. जसं आधार नंबर आहे, आपल्याला कधीच चेंज करायचा नाही. तर तो झाला तुमचा फिक्स डेटा. तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला चेंज करायची नाही, तो काय झाला तुमचा फिक्स डेटा. तुमचा पॅन नंबर, एका व्यक्तीला एकच पॅन नंबर दिला जाईल, तर तो काय झाला तुमचा फिक्स डेटा झाला. तर त्यावेळेस आपण असा डेटा स्टोअर करण्यासाठी काय करणार आहोत, टपल यूज करणार आहोत. सेट केव्हा यूज करणार, ज्यावेळेस आपल्याला युनिक एलिमेंट काय करायचे, ऍड करायचे. युनिक एलिमेंट आपल्याला ऍड करायचे. सपोर्ट दॅट एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो की कॉलेजच्या मुलांचं काय करायचंय तुम्हाला, आय डी काय करायचे तुम्हाला, चेक करायचे, ओके, किंवा स्टोअर करायचे. आता असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला आय डी रिपीट दिली तुम्हाला, तर तसं झालं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करणार, सेटचा यूज करणार. कारण त्यामध्ये जर आपण सेम आय डी जरी स्टोअर करण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला काय करणार आहे, ती त्याला निग्लेक्ट करणार आहे. ओके.
तर युनिक एलिमेंटसाठी आपण काय यूज करत असतो, तर आपण सेटचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सेट पूर्णपणे कव्हर केलेलं आहे.